तर धाराशिवच्या भूम तालुक्यातील चिंचपूर गावातील शेतकऱ्याची द्राक्षाची बाग मातीसकट वाहून गेली। यामुळे शेतकऱ्याचं यावर्षीचं नुकसान झालं आहे। मात्र माती वाहून गेल्यानं जमीन नापीक झालेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलं। शेतकऱ्याला व्यथा मांडताना अश्रू अनावर झाले। तर आम्हाला सुद्धा हे पाहताना अगदी मन भरून येतंय, तुमचा सुद्धा कंठ दाटून आलाय। अगदी हे विदारक चित्र आहे। काय काय कशा पद्धतीचं हे सर्व पहिल्यांदा तुम्ही पाहताय आणि बघताय? कधीच आला नव्हता पाऊस इतका आणि फत्याचं नव्हतं होऊन गेलेलं आहे। द्राक्षाची बाग मुळासकट उपटून गेलं फाउंडेशन ही, आणि नुकसान कमीत कमी माझं 12 ते 13 लाख रुपयाचं झालेलं आहे। आणि सगळं फाउंडेशन झाडं ही सगळं उकडून गेलेलं आहे नदीच्या पाण्याने। तर या सर्व बागेवरती तुम्ही काय स्वप्न बघितली होती? काय मुलांचं शिक्षण आहे, परपंच आहे, आणि माझ्या विहिरीत पण पाणी केलंय। आता पाण्याचे सुद्धा हे राहिलेलं नाही, सोर्स राहिलेला नाही। आश्वासित काही केलेलं आहे, 8,500 रुपये हेक्टरी देणार म्हणून सांगितलेलं। त्याने काय होणार आहे साहेब? 8 आणि 10 हजारांनी काहीच होणार नाही आमचं। माझं 12 ते 13 लाख रुपयाचं नुकसान आहे, आणि त्याच्यासाठी काय होणार आहे? कॅमेरामॅन विकी चव्हाण सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, चिंचपूर ढगे।